आजच्या धकाधकीच्या जीवनात अधिकचा ताणतणाव, सर्वत्र वाहनांनी भरलेले रस्ते, यात होणारं प्रदूषण, तसेच दैनंदिन कामं आणि घर यात उडणारी तारांबळ ही प्रत्येकाच्या आयुष्यात नित्याची बाब बनली आहे। या सर्व परिस्थितीत आपल्या आयुष्यातील विरंगुळ्याचे क्षण अत्यंत दुर्मिळ होत चालले। यात मात्र शहरातील आलिशान इमारतींमध्ये राहणाऱ्या टापटीप आणि नेटकं आयुष्य जगणाऱ्या प्रत्येकाने गावाकडे घालवलेल्या क्षणांचा एक हळवा कप्पा मनात जपलेला असतोच। तुम्हालाही या आठवणी ताज्या करायच्या असतील तर मग नक्कीच अशा गावाला भेट द्यायला हवी आणि तिथला निसर्ग संगतीचा आनंद हा घेतलाच पाहिजे। आणि हाच आनंद अनुभवण्यासाठी शिर्डी नजीकच्या सावळी विहीर येथे अगत्य कृषी पर्यटन केंद्र हा उत्तम पर्याय बनलाय। श्री साईबाबांच्या शिर्डीपासून 5 किलोमीटर अंतरावर सावळी विहीर नावाच्या छोट्याशा खेड्यात तुम्हाला मिळणार आहे गावाशी पुन्हा नव्याने आपली नाळ जोडला जाण्याचा अनुभव। गर्द हिरव्या गार झाडांच्या सावलीत टुमदार झोपडीत राहण्याचा, पारंपरिक आणि सात्विक जेवणाचा, बैलगाडीतील रपेटीचा, तलावात नौका विहाराचा, तसेच अगदी शेती करण्याचा आनंद, तर राहण्यापासून ते जेवणापर्यंत सगळं काही स्वच्छ मोकळ्या हवेत आपणास अनुभवायला मिळणार आहे। सध्याच्या धावत्या युगात तासनतास व्हिडिओ गेम खेळणाऱ्या मुलांना इथं निसर्गाचं सानिध्य, पक्ष्यांचा किलबिलाट, पोहणे, पारंपरिक खेळ, शेकोटी यातून ग्रामीण आयुष्याची नव्याने ओळख करून देता येणार आहे। त्यांच्याही मनात गाव जपायचं आहे ना, मग आपल्या मातीत मनमुराद मज्जा लुटण्यासाठी नक्की घालवा एक क्षण अगत्य कृषी पर्यटन मध्ये। अगत्य कृषी पर्यटन केंद्रामध्ये विविध सण, उत्सव इथे आलेल्या पर्यटकांसमवेत साजरे करण्यात येत असतात। होळी आणि धुलीवंदन असल्याने पर्यटकांनी अगत्य कृषी पर्यटन केंद्रामध्ये आनंद लुटण्यासाठी हजेरी लावली होती। लहान चिमुकल्यांसह ज्येष्ठांनी देखील याचा मनमुराद आनंद लुटला। आता येत्या 30 तारखेला रंगपंचमी असल्याने अगत्य कृषी पर्यटन केंद्रामध्ये मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात येणार असल्याचं अगत्य कृषी पर्यटन केंद्राचे संचालक सुनील कुलकर्णी, संजय कुलकर्णी आणि चैतन्य कुलकर्णी यांनी सांगितलं असून रंगपंचमी निमित्त अगत्य कृषी पर्यटन केंद्राला भेट द्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलंय। नमस्कार, मी चैतन्य सुनील कुलकर्णी। आज इथे आमच्या अगत्य कृषी पर्यटनात होळीचा सेलिब्रेशन होतं, तर त्याच्यासाठी आम्ही विविध उपक्रम आज राबवले होते की जेवणाचा मेनूही बदलला होता आणि रंग वगैरे डीजे तसंच पाण्याची सोय करून येणाऱ्या पर्यटकांना एक होळी साजरी करता यावी म्हणून एक आनंदमयी वातावरण निर्माण करण्याचा आज आम्ही प्रयत्न केला होता आणि त्याला एक अतिशय आम्हाला चांगला प्रतिसाद आज मिळाला। आज जवळपास 350-400 लोक आज आमच्याकडे आले, त्यांनी आज होळीचा आनंद घेतला। तसंच शनिवारी येणाऱ्या रंगपंचमीलाही आम्ही आता असाच एक उपक्रम नवीन राबवणार आहोत, तर आपण नक्की शनिवारी रंगपंचमीसाठी अगत्य कृषी पर्यटनाला भेट द्या। धन्यवाद। यावेळी व्यवस्थापक गौतम गायकवाड, प्रमोद भालेराव, वैभव जावळे हे उपस्थित होते। या विशेष माहितीपटासाठी प्रतिनिधी प्रदीप पाटील, सौजन्य एस न्यूज मराठी, शिर्डी, अहमदनगर।